नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आजचा आपला चौथा कविता आहे. त्याचं नाव काय आहे? किताबे. काय आहे तिचं नाव? किताबे. आणि या कविताचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या कवितामध्ये कवीने काय दिले आहे. चला, पहिला आपण काय बघणार आहे? कवीचा परिचय. पहिला आपण काय बघणार आहे? कवीचा परिचय. तर चला बघूया. कवीचं नाव काय आहे? गुलजार. काय आहे? गुलजार. परिचय: जन्म 18 अगस्त 1936 में दीना, झेलम जिला, पंजाब, स्वतंत्रता पूर्व भारत में हुआ। परिचय: गुलजार जी का मूल नाम संपूर्ण सिंह कालरा है। आप एक कवि, पटकथा लेखक, फिल्म निर्देशक, नाटककार होने के साथ साथ हिंदी फिल्मों के प्रसिद्ध गीतकार हैं। प्रमुख कृतियां: चौरस, रात, लघु कथाएं, रावी पार, कथा संग्रह, रात, चांद और मैं, एक बूंद, रात, परमिशने की कविता संग्रह, खराशे कविता इत्यादि हैं। पद्य संबंधी नई कविता आधुनिक संवेदना के साथ परिवेश के संपूर्ण वैविध्य को नए शिल्प में अभिव्यक्त करने वाली काव्यधारा है। प्रस्तुत कविता में गुलजार जी ने पुस्तकें पढ़ने का सुख कंप्यूटर के कारण पुस्तकों के प्रति अरुचि, पुस्तकों और मनुष्यों के बीच बढ़ती दूरी और उससे उत्पन्न दर्द को बड़े ही मार्मिक ढंग से प्रस्तुत किया है। तर चला बघूया या कवितामध्ये कवी काय सांगितले आहे. कवीने सांगितले आहे की आज जो आहे ना, पुस्तकचं महत्त्व कमी झाले आहे आणि कम्प्युटरचं महत्त्व जास्त झाले आहे. याचं मार्मिक चित्रण तुम्हाला दिले आहे. तर चला बघूया. बघा, किताबें झांकती हैं बंद अलमारियों के शीशे से, बड़ी हसरत से तकती है, महीनों मुलाकातें नहीं होती जो शामें उनकी सोबत में कटा करती थी. इथे अब अक्सर इथे कवी जो आहे गुलजार, कवी जो आहे गुलजार, त्यांनी काय सांगितले आहे की आता काय झाले आहे, किताबे जे आहेत, पुस्तक जे आहे त्यांचं महत्त्व कमी झाले आहे. कारण की आता आपण काय करत आहे, त्यांना काय करते की अलमारीमध्ये ठेवून जाते आणि शिशे पण बंद करते. अलमारीमध्ये ठेवून शिशे पण बंद करते. त्यातून जी पुस्तक आहे ते तुम्हाला बघत आहे, खूपच हसरतीतून बघत आहे की तुम्ही केव्हा तरी तर मला बाहेर काढणार आहे, केव्हा तरी तर तुम्ही बाहेर मला काढणार आहे. आणि आता सप्ताह नाही झाली आहे, दिन नाही झाली आहे, आता महिने झाले की तुमचा माझ्याशी भेट नाही आली आहे, आली आहे. कधी तुम्ही काय करत होते? संध्याकाळी मला घेऊन बसत होते, माझा वाचन करत होते आणि तुमच्या ज्या संध्याकाळी तेच मी काढून जात होते. आता तुम्ही का मला नाही आवडत, का तुम्ही माझ्या महत्त्व जे कमी केले आहे, असा हा पहिला पंक्तीचा अर्थ आहे. समजलं ना तुम्हाला? हो. तर आता दुसरा बघूया. गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर, बड़ी बेचैन रहती हैं किताबें, उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है जो कदरें वो सुनाती थी. कि जिनके सेल कभी मरते नहीं थे, वे कदरें अब नजर आती नहीं घर में, जो रिश्ते वो सुनाती थी. इथे काय कवी म्हणाले आहे की आता काय झालं आहे, आता आमच्या ज्या संध्याकाळी जो वेळ आहे ते कुठून निघाले आहे? कम्प्युटरचे पडद्यावर, म्हणजे संगणकांचे पडद्यावर गेली आहे. आणि त्या बघून जी किताबे आहे ती खूपच बेचैन झाली आहे, कारण त्यांचं महत्त्व कमी होते. आणि म्हणाले आहे की हे बघून मला नींदवर, म्हणजे झोपून नींदवर चालण्याची आदत झाली आहे. हे सगळे बघून मला नींदवर चालण्याची आदत झाली आहे. आणि जेव्हा ती कदर होती ते ऐकत होते. आणि तो बोलत आहे की हा बघून माझा खूपच महत्त्वाचा गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगत आहे की मला तुम्ही जेव्हा वाचत होते तर हे सगळं वस्तू जे आहे ते तसंच होते. पण आता तुम्ही जे संगणकवर वेळ घालवते आणि मोबाईलवर वेळ घालवते तेव्हा कधी ना कधी बंद होणार आहे, कारण त्यांचा सेल जो आहे ते बंद करणार आहे किंवा चार्ज जो आहे ते बंद करणार आहे. परंतु मी कधीही असा तुम्हाला सोडून कधीही जाणार ना होती.
पण तरी पण तुम्ही मला महत्व जे कमी केले आहे. वो कदरे अब नजर आती नहीं घर में जो रिश्ते वो सुनाती थी. तुम्ही मला वाचत वाचत काही रिश्ते काय कसं आहे हे सगळं तुम्हाला मी ठरवून देत होते आणि जे रिश्त्याची तुम्ही बातमी करत आहे ते मी तुम्हाला शिकवत होते. आज तुम्ही हा शिक्षण हा सगळं कुठून घेणार आहे असं त्यांचं मत आहे. तर हे झालं दुसऱ्याचं स्पष्टीकरण. आता तिसरा बघूया. वो सारे उधड़े उधड़े हैं, कोई सफा पलटता तो एक सिसकी निकलती है, कई लफ्जों के मानी गिर पड़े हैं, बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो सब अल्फाज जिन पर अब कोई मानी नहीं उगते. इथे म्हणाले आहे की आता सगळेची सफा म्हणजे पन्ना जे आहे ते तिथून चिथडे झाले आहे त्यांचा. कारण की तुम्ही त्यांना महत्व नाही देते, तर त्यांचं जे सफा पलटे जे आहे म्हणजे पन्ना जो आहे ते चिथडून झालेले आहे आणि कोणी असं नाही आहे की त्या सफा पलटायचा आहे. जेव्हा तुम्ही हा सफा नाही पलटत आहे तेव्हा त्यांची जी सिसकी म्हणजे त्यांचं महत्व कमी झाले असं त्यांना वाटत आहे आणि त्यातून रडत आहे. काही म्हणजे असं खूपच लफ्ज आहे, असं खूप जो शब्द आहे त्यांची काही अर्थ नाही आहे. जसा एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की जसं एक वृक्ष होते. वृक्षवर जेव्हा काहीही फूल नाही उगवत, काहीही पत्ते नाही उगवते आणि ते काय होतं सुकून जाते, तर त्यांचा काही अर्थ होतोय का? नाही. असं आज माझे जे अर्थ नाही आहे. आणि आता सब जे अल्फाज आहे, जे शब्द आहे त्यांचा काहीही अर्थ नाही आहे. जेव्हा बागात असे म्हणाले, जेव्हा बागेत मालीही नाही असणार, म्हणजे माली नाही असणार तर झाडाला पाणी कोण देणार, काही देखरेख कोणी करणार, कोणीही नाही करणार. तर त्याचं महत्व काय होते? कमी होत जाते. त्याचं महत्व जो आहे कमी होत जाते, तर त्यांचं महत्व नाही आहे असं त्यांनी सांगितले आहे. आता दुसरा बघूया. जुबान पर जो जायका था जो सफा पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस इसकी गुजरती है. आता इथे काय म्हणाले आहे की जसा तुम्ही जेव्हा माझा सफा म्हणजे पन्ना पलटत होता आणि ज्या पन्ना नाही पलटत होता तुम्ही काय करता? उंगली तोंडावर घालून काय करत होता? त्यांचा सफा पलटत होता आणि जे जायका जो स्वाद येत होता तुम्हाला, ते स्वाद कुठे गेला? आता तुमचा जो उंगली आहे ते कुठे आहे? कम्प्युटरच्या बोर्डावर क्लिक करत आहे आणि तुमची जी झपकी आहे म्हणजे तुम्ही जो अभ्यास करत करत किंवा वाचन करत करत झोपत जात होता ते कुठे गेले? आणि खूप सारे असंच वेगळे शब्द आहे. म्हणजे जसा इथे बघा, बहुत कुछ तब खुलता चला जाता, हे पर्दे पर किताबों से जाती रफ्ता था कट गया. इथे म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही वाचन करत होता तेव्हा तुम्हाला खूपच चीज भेटणार होती आणि आता तुम्ही काय करत आहे? ते पडद्यावर बघत आहे आणि जे किताब आहे त्यांचा रफ्ता कट गया, म्हणजे जे आपला जो महत्व होता, जे आपला जो रिश्ता होता ते कुठून कापून गेला आहे असं त्यांना वाटत आहे. आता बघायला, कभी सीने पर रख लेट जाते, कभी गोदी में लेते थे, कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर नीम सजदे में पड़ा करते थे, छूते थे जबी से वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी. इथे कवी म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही मला वाचत होता किंवा अभ्यास करत होता तेव्हा काय होता की तुम्ही पडून काय अभ्यास करत करत किंवा वाचत काय करत होता? मला छातीवर ठेवत होता. ते झालं तर मला गोदीवर ठेवत होता, माझा मान्य करत होता. ते पण झालं तर काय होता? तो आपला घुटण्यावर क्रॉस करून म्हणजे रिहल म्हणजे आहे की क्रॉस करून जिथे बायबल आणि पोथी किंवा रामायण हे सगळे ठेवते ना त्यांना म्हणतं रिहल. तर हे क्रॉस करून आपल्या जे पेर आहे त्यांना क्रॉस करून त्यातून ठेवत होते आणि झुकून त्याला निमन सजदा करत होता आणि वाचत होते. तर हे सगळं हे होणार का परत? होणार का? हा इल्म म्हणजे हा सगळं होणार का परत असं त्यांना वाटत आहे की नाही होणार आणि हे सगळं ते सांगत आहे. तर हे झाले यांचं स्पष्टीकरण. आता दुसरा बघूया. मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुके, किताबें गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा वो शायद अब नहीं होंगे. इथे कवीने खूपच छान
सांगितले आहेत. चला बघूया. आता काय झालंय, की जेव्हा तुमचा वाढदिवस असतात, जेव्हा तुमचा काही मित्रदिवस असतात, असं खूप वेगळे-वेगळे दिवस असतात. तर यांच्यावर आपल्याला काय-काय भेटतं होतं, चॉकलेट भेटला होता आणि फूल भेटतं, हे सगळं भेटतं. तर आपण आपल्याचं सवय काय होतं पडून, की आपण त्यांना पुस्तकामध्ये ठेवते. फूल जो आहे किंवा चॉकलेटचा जे प्लास्टिकचं रेपर आहे किंवा हे काय म्हणाले त्यांना कागदचं आहे. हे सगळं आपण काय करत होते, त्या पुस्तकामध्ये ठेवते आणि सप्ताह, महिना किंवा सालपर्यंत त्याला आपण बघते. तेव्हा जे सुगंध आहे, जे पुष्प जे सुखे झाले, त्यांच्यावर सुगंध आहे, तर आम्हाला खूपच छान वाटायचं. तर हे सगळे आपल्याला कधी भेटणार, जे आपण हे केलेले आहे, हे आपल्याला भेटणार नाही. किताबें गिरने उठने के बहाने रिश्ते बनते. जेव्हा आपण शाळामध्ये अभ्यास करत होते, तेव्हा शिक्षक आपल्याला शिकवत होते. तेव्हा काय करत होतो आपण कोणाचं पण पुस्तक खाली पडत होते आणि आपण काय करत होते टाकते पण. तर हा जो उचलून आपल्याला जे मजा वाटली होती, जे रिश्ता बनवत होते मित्राचा, प्रेमाचा हा सगळं रिश्ता जो बनत होते, ते आता कुठे भेटणार आपल्याला? नाही भेटणार. तर हे सगळे कुठे गेला? और अब वो शायद बनेंगे भी नहीं. आता ते बनवणार पण नाही असं त्यांना म्हटले आहे. तर हे सगळे कुठे तुम्ही विसरून जात आहे. तर हे सगळं मी तुम्ही करूया असं त्यांनी सांगितले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की तुमच्या जो जीवन आहे त्याच्यात खूपच लोक असे आहेत, त्यांचं महत्व आहे तुमच्या जीवनात. तर नवीन जे धडा आहे, नवीन जे लोक तुमच्या जीवनात येत आहे, तर तुम्ही पूर्वी जे पुराणे झाले आहेत त्यांना विसरू नये. कारण की त्यांचं पण महत्व तुमच्या जीवनात तसेच होणार. तुम्ही नाही त्यांचं महत्व करणार, नाही त्यांना महत्वपूर्ण ठेवणार, तर कधी ना कधी तुम्हाला त्यांचा उपयोग करणारा नाही भेटणार आहे. तर हे सगळे आपल्या मनात असं आले आहे, की आपल्याला पुस्तक यांचा पण मान्य करायचं आहे. कारण त्यांनीही आपला मोठ्या प्रमाणे, लहान प्रमाणे तर मोठ्या प्रमाणे आपल्या सोबत आहे. तर त्यांना आम्ही कधीही विसरू नये असा तुम्ही प्रयत्न करा. आणि जे आहे संगणक आहे, मोबाईल आहे, हे सगळ्या गोष्टी पण आहेत. त्यांना पण आपल्याला आपल्या सवय आहे त्यासोबत. तर यांना बी नाही. पण जे पुराणी आहे त्यांना पण महत्त्व देऊया. नमस्कार.